आवाज माझा नसेल येत थोडा पण. गुड मॉर्निंग. आता आम्ही चाललो शहापूरला इथून मुरबाडवरून बस नाही, कारण डायरेक्ट वाडा बस इथून आहे पण आम्हाला माहिती नाही किती वाजता आहे. शहापूर मिळाले तर आम्ही शहापूर बस पकडली आणि इथून शहापूरवरून जर बस मिळाली तर बसने जाऊ, नाही तर तिथून पण जसं काल आलो शेअरिंगवाल्या त्या गाड्या ज्या जातात सुमो त्याच्याने जाऊ. आज वोटिंग आहे गाईज, इलेक्शन डे आहे आज, इम्पॉर्टंट दिवस आहे. नाही तर मला थांबावंसं वाटत होतं नानीकडे. चला जाऊया मम्मीकडे. खूप थंडी आहे बेकार आणि मी तरी पण सकाळी लवकर उठून आंघोळ केली आहे गाईज. खूप थंडी आहे गाईज, खूप जास्त थंडी आहे. काल स्वेटर आणलेला आणि आता मी अशी पॅक होऊन नानी काय जातं तोंडातून कॅमेराला होत होतं तसं. हॅपी विंटर्स गाईज. असा व्लॉग करू का? सो आता आम्ही आलोय वाड्यात, देवळीवरून वाड्याला आलोय आणि आता आम्ही चाललोय माझ्या जिल्हा परिषद शाळेत, जिथे मी 1ली ते 4थी शिकली आहे. प्रायमरी स्कूल माझं जे होतं त्या शाळेत आमचं वोटिंगचं सेंटर आहे, तर आम्ही तिथे जाणार आहोत आता. आज वोटिंग डे आहे गाईज, वेलकम टू वोटिंग डे. आम्ही ॲक्च्युली सकाळी मामाकडून जेव्हा पोहोचलो वाड्यात तर तसेच जाणार होतो बसमधून उतरल्यावर, पण मग मम्मी बोलायला लागली की घरी या, नाश्ता करूया, आणि मग सो मी आता छान खाऊन पिऊन आलोय. गुड्डी आणि हे गेलेत मार्केटमध्ये. पप्पांना फोनच नाही केला. मग आता मग इथं का थांबायचंय का? जिजूंना कॉल कर. हे दोघं जण म्हणजे हे आणि गुड्डी गेले टेलरकडे. गुड्डीचं काहीतरी ड्रेस आणि ब्लाऊज पिक करायचा आहे. मी आणि विकी गाडीत आहोत. विकी दादा आलाय झेरॉक्स घेऊन. ठीक आहे चालेल, चला. आम्ही जेव्हा बस स्टँडला उतरलो तेव्हा नेमकी पप्पा भेटले समोरच आम्हाला. मग पप्पा बोलले की माझी गाडी घेऊन जा. आम्ही त्यांची गाडी घेऊन देवळीला गेलो आणि पप्पा आता वाड्याच्या घरी गेलेत. अशी सगळी स्टोरी. पप्पा वाड्याच्या घरी आहेत. हा मग ठीक आहे, सांगायला डायरेक्ट मराठी शाळेत. पॅन कार्ड झेरॉक्स घेतले. चला गाईज, आज मी तुम्हाला माझी शाळा पण दाखवते. शाळा म्हणजे 1ली ते 4थी वाली शाळा. 5वी ते 12वी मी पप्पांच्या शाळेत होते. गेटवरच घेतली. नाही दाखवू शकत गाईज, तर फोन नाही घेऊन जाऊ शकत मी, शूट नाही करू शकत. नंतर कधीतरी दाखवेन मी शाळा. 6.5 hours later. हे नॉर्मल वाले आहेत, हे वाले जे व्हाईट वाले बॉर्डर वाले आहेत ते नॉर्मल. मागून डायरेक्ट गाईज आम्ही उनो खेळतोय गाईज. गुन्हा दादा पण उनो खेळतोय का? हे दोघ जण त्यांचे रूल्स बनवतात गाईज. हर्षू पण आणि विक्की पण. उलटा वाटशील तर याच्यात प्लस पाय वगैरे पण येतो का? मी काय बोलतो, या अशा डार्क साइडला फ्लिप आहे ना, तसा लाईट साइडला फ्लिप. कलर कार्ड घेऊ. विकी अजून एक नियम बनवलाय त्याने स्वतःच्या मनाने. अरे मग इथे आपल्याला समजलेलं आहे, एकाला पण नाही माहित. आपण कधी इन्व्हेंट करू समजला पाहिजे. सगळ्यांनी पहिले एक साइड कुठल्या पण वाटायचं आहे, एक तर ब्लॅक एक तर व्हाईट, बरोबर. वाटला नाही या कार्ड टाकला ना फ्लिप कार्ड, तर ते हातातले ते फक्त फ्लिप करायचे. बाकी या +1 +2 सेमच आहे. +1 +2 फक्त त्यात +4 नाही. या कार्डचं मिनिंग आपण जर असे पकडले असतील तर त्याचे फ्लिप करायचे आणि मग असा खेळायला सुरुवात करायची. शी पण एक बोर होईल. नाही गीता बाय आता जामो समजला ना. मला कार्ड टाकला ना, मी समजा हा कार्ड टाकून मी बोललो ग्रीन, तर पाईल मध्ये उचलत राहायचा जिथपर्यंत ग्रीन कार्ड येत नाही तिथपर्यंत दाखवणार. जेवढे ग्रीन येतील तेवढे. आला 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 भाई. मग एवढे असे 12-15 कार्ड घ्यायचे. डेंजर. आर यू इंटरेस्टेड या फ्लिप मध्ये? मी तर नाहीये. आय एम नॉट इंटरेस्टेड. करा मग उलटा करा लागेल. आम्ही फर्स्ट टाइम उनो खेळलेलो आता कधीतरी ठाण्याला गेलो. हा शिफ्टिंगच्या दिवशी आम्ही खेळलो होतो उनो. फ्लिप आता काहीच, आता उलटे पकडायचे. इथं बेसिक उनोच नव्हतं कळालं मला आयुष्यात. आणि आता यांनी उनो फ्लिप आणलंय. मला असं वाटलेलं की मलाच काही येत नाहीये. इकडे सगळ्यांचंच इलेपो झालंय गाईज. इथे जे मेन शिकवणार आहेत त्यांना अक्कल नाहीये, ते आम्हालाच कन्फ्यूज करतायत. कन्फ्यूज. अरे सगळ्यांचंच इलेपो झालंय. काहीतरी असतं
दुसरा व्हिडिओ लागला तर आपण काहीच थांबा. चॅट जीपीटीला फटोफट पाठव ना. गाईज वाचत हर्षू युट्यूब करतोय आणि हा चॅट जीपीटी आणि विकी दादा चॅट जीपीटी करतोय आणि आम्ही बघतोय आणि माझा नवरा मॉरल सपोर्ट. इथे अंधारात बसलोय ना आपण म्हणून. कोणी ओनो खेळत असेल तर हे पण फ्लिप असतं का कमेंट आपण झोपलेलं सॉरी रिव्हर्स. हे दोन्ही पण रिव्हर्स असतं असं कसं असेल. Oh my gosh, more powerful on the dark side. असा विषय ऐकता या टाकला ना मी का तुम्ही अख्खी स्किप मी परत एकदा खेळणार असा विषय आहे तो. हे टाकल्यावर बोललो होतो ना तुम्हाला, तुम्ही येणार नाही. मी नाही ऐकला. हा तो रिव्हर्स नॉर्मल आपला रिव्हर्स असतो तो रिव्हर्स येतो. सगळे थांबणार नाही. तू टाकत राहशील एकदा टाकणार. मी टाकायचं आपल्या मला वाटलं सगळे ऑरेंज शब्दापर्यंत मी टाकलं. परत टाकू शकतो मी. +5 वरती तिने घेतलेत ना 5. चला 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 guys. सगळी पानं दिसत आहेत माझी सगळ्यांना. माहित होता असा. काय सांगा आता काय झालं तुझ्या बरोबर? माहिती मला बघ मी तुला विचारलं का नाही टाकताना की मी हे टाकल्यावरती उनो बोलायचं का. तुम्ही बोलले हो. आम्ही बोललो टाकल्यावर मी बोलले उनो. आम्ही ठरवलंय आमच्या मनाने हा पिंक का व्हायलेट आणि हा पर्पल. चिटी चिटी हसला मी तर हास्य जे आलेलं आहे. बदला घेऊया गाईज. जुईकडे हे 2च पानं उरलेली आहेत. +10 गाईज पण एवढा फिरण्याला रिक्रिएट करायचा होता पण फील नाही आलेला. काहीच फील नाही आलेला. हा म्हणजे थांबा जरा थोडीशी. हा थांबा जरा ओ प्लीज. ऍक्शन कार्ड आहे का ऍक्शन कार्ड 10 पानं. मी जुईला बोलले तुला +5 देऊ का, तर जुई एकदम कॅज्युअली बोलली 1च पान आहे माझ्याकडे तसं पण. तर मला असं वाटलं चल तुझ्यावरती मी आता बदला घेते. मग अशी तिने मला +5 दिलेलं ना, तर तिने पण +5 टाकलं. तर मी जुईला बोलले जुई यार सॅवेज मुवमेंट चल आपण रिक्रिएट करू. आणि आम्ही परत टाकलं तर जुईने फिकी वागली. जुई खूपच का असं केलं असेल तू. कैसे म्हणता बनेगा रे तू. ब्लॅक खेळतोय आपण. आम्ही पण ब्लॅक साईड. पहिलं पान आहे तुझं पहिलंच. मला ढीग आलाय तू इग्नोर करा. हे बघा आमची विक्ट्री मुवमेंट. हे दाखव हे प्लीज. कोणामुळे जिंकलेत तुम्ही सांगा. विकी दादा आणि विकी दादा कसं काय. तो बोलला ना फ्लिप टाक. मंद मदक. मला तर वाटलं होतं ग्रीनचा ग्रीन राहू दे. काय खेळा कॉंग्रॅच्युलेशन. आपण सुरू करायचं. तू टाक. अरे चुगारी चुगारी चुगारी. मी जिंकते गाईज. नाही ना उनो 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 मी जिंकणार आहे गाईज. पहिल्यांदा आयुष्यात निकिता पाटील खुद्द विनर. गाईज माझी विक्ट्री आता तुम्हाला मी लाईव्ह दाखवते. लाईव्ह विक्ट्री. पंजाब होते ना पंजाब ये डर भारी वाटतंय मला. काहीच नाही. खिचून दिवस येते का नाही दिखेगा मांडी के नीचे है. आता मी कसं बघू इथे लक्षात नाही विसरले. गेली घे उचल पान. अरे त्या जरा प्ले करत ठेवायला होता. चालू आहे. विक्ट्री दाखवायची होती मला माझी. मागे हिरवा कलरचा आहे बघा. स्लीप साइडला हिरवा. एक मिनिट ग्रीन आलाय तर आता टाकू शकते. आता मी परत काय नाही करू शकत. ग्रीन असेल तर योग्य आपण काय नाही करू शकत. डावफूस. लास्टला ठरला तू. माझी पानं दिसत आहे त्यांना आणि चिटिंग लास्टला ठेवलेला असतो. टाकला तो असेल नंतर उचलला तो असेल. तो ऑरेंज. जुई दीदी आहे +10 वरती. कॉंग्रॅच्युलेशन जुई. उनो उनो करत होती मगाशी. प्लीज हॅव फन. जुईकडे इतकी पानं बघून मला खूप आनंद होतोय गाईज. घे ग आपली पानं. कळते मी परत उचलू. शी बाबा. आम्हाला गाव हे मी वापरू शकते का आता. हा मी वापरू शकते काय. टाक टाक टाक.
एकदम प्रामाणिक खेळायचा असा प्रूफ दाखवायला लागणार आहे. मज्जा. 6 7 8 9 11 12 13 आता तुझ्याकडे प्लस पाय असेल तर तुला मुस्कान आहे असं अख्खे पावर प्लस फायदा घे. एकदम फ्लिप करा तुम्ही. कॉंग्रॅच्युलेशन. अर्धा कॅट तुमच्याकडे. तुम्हाला कसं वाटतंय? आता एक सिक्रेट काढून हर्षदादा पण परत एकदा कॅट वाढवताना आयुष्यात गेमची शोभा वाढवताना